या शहर अभियंत्यांना निलंबित करा, निलंबित करा. या नगर अभियंत्यांना निलंबित करा, निलंबित करा, निलंबित करा. या प्रशासनाला निलंबित करा, निलंबित करा, निलंबित करा. अरे पीडब्ल्यूडीच्या निखिल पाटलांना निलंबित केलंच पाहिजे, केलंच पाहिजे. पीडब्ल्यूडीच्या 6 महिन्यापासून सांडपाणी रोखणारा निखिल पाटीलवर गुन्हा दाखल झाला. रस्ता आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. रस्ता आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. कोण म्हणते करत नाही, केल्याशिवाय राहत नाही. कोण काँग्रेस पक्षाचा, काँग्रेस पक्षाचा. अरे शामराव येणाऱ्या पीडब्ल्यूडीच्या निखिल पाटील यांचा निखिल पाटीलाच्या अक्कलपट्टी, निखिल पाटीलाच्या अक्कलपट्टी. काम थांबवणाऱ्या निखिल पाटलाचा करायचं काय, खाली लोक वर पाय. या सत्ताधाऱ्यांचं करायचं काय, खाली लोक वर पाय. या सत्ताधाऱ्यांचं करायचं काय, खाली लोक वर पाय. अरे रस्ता आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या प्रशासनाचं करायचं काय, खाली लोक वर पाय. या प्रशासनाचं करायचं काय, खाली लोक वर पाय. खाली लोक वर पाय. या सत्ताधाऱ्यांचं करायचं काय. सांगली, मिरज, कुपवाड शहरामध्ये भाजपची सत्ता स्थापून गेली 4 महिने झाले. आज 4 महिन्यामध्ये शामराव नगरमधील एक प्रमुख रस्ता आहे आणि त्या रस्त्याच्या बाजूला RCC गटर आहे. तर गेली 1.5-2 वर्ष झालं ते काम चालू आहे आणि ते काम रखडलेलं आहे. कित्येकदा अधिकाऱ्यांना सांगून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. तर ह्या लोकांचे दुर्लक्ष केल्यामुळे लोकांना भरपूर त्या रस्त्यामधनं जात असताना जीवितहानी असू दे, नागरिकांना त्रास असू दे, विद्यार्थ्यांना त्रास असू दे, ह्या त्रासाला मोकावं लागतं आहे, त्या त्रासातून जावं लागतं आहे. तर ह्याचा निषेध करण्यासाठी आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं 4 नगरसेवक प्रभागातल्या 4 नगरसेवकाच्या आणि तेथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी मी रास्ता रोको केलो. रास्ता रोको करत असताना, घोषणा देत असताना या ठिकाणी पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी कार्यकर्त्यांवर, नगरसेवकांवर गुन्हे दाखल केलेत. तर आम्ही कोणत्याही दबावशाहीला, दंडुकशाहीला आम्ही बळी पडणार नाही. किती पण केसेस पडल्या तरी चालेल आम्हाला, तरी लोकांच्या हितासाठी आम्ही रस्त्यावर उतरू. येणाऱ्या काळामध्ये तो रस्ता 2 दिवसात नाही चालू झाला तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू आणि कित्येक वेळा अटक व्हावी लागली तरी आम्हाला चालेल. पण लोकांच्या हितासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार, लोकांसाठी झटणार. एवढंच या ठिकाणी आम्ही सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काँग्रेस पक्षाचा